Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade. In today's lecture, we will see talking about daily routine. We are discussing the part of communication skills, and in the previous lecture, we have seen greeting and taking leave, and introducing yourself and giving personal information. These four parts we have seen in the earlier lecture. In today's lecture, we will see talking about daily routine. I will read it out and explain it to you. When one talks about daily routine or events, occurrences, one uses the simple present tense. जेव्हा केव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल किंवा एखाद्या घटनेबद्दल किंवा एखाद्या भागाबद्दल बोलतो तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. सिंपल प्रेझेंट टेन्स सामान्य वर्तमान काळ. फॉर एक्झाम्पल, वेन वी से शी वॉक्स 4 miles एव्हरी डे टू स्कूल. जेव्हा आपण असं म्हणतो की ती 4 मैल रोज आपल्या शाळेमध्ये पैदल चालत जाते, वी मीन दॅट धिस इज पार्ट ऑफ अवर डेली रुटीन. आपल्याला असं म्हणायचं असते की बा ती त्याच्या डेली रुटीनचा भाग आहे, म्हणजे ती गोष्ट ती क्रिया ती रोजच करते. वी मीन वेन वी टॉक अबाउट अवर डेली रुटीन हॅबिच्युअल ॲक्शन, जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल किंवा आपल्या हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे आपल्या सवयीच्या एखाद्या कार्याबद्दल किंवा सवयीबद्दल बोलतो, वी यूज द सिम्पल प्रेझेंट फॉर्म ऑफ द व्हर्ब. त्या ठिकाणी आपण क्रियापदाचं सामान्य वर्तमान रूप वापरतो. दीज आर हॅबिच्युअल ॲक्शन्स and does not really mean that the action is being performed at the moment of speaking. याचा अर्थ असा होतो की ती आपली सवयीनुसारची क्रिया आहे आणि ती आपण सध्या त्या काळामध्ये ती घडत नाही आहे असं त्याचा अर्थ होतो. These are habitual actions and does not really mean that the action is being performed in the moment of speaking. आता सध्या बोलत आहोत आणि ती आपण क्रिया सुद्धा करत आहोत असं त्या ठिकाणी होत नाही. The simple present tense form of verb is used mainly in relation to talk about what happens on everyday basis. सामान्य वर्तमान काळामध्ये किंवा त्या क्रियापदाचं जेव्हा रूप आपण ते वापरतो तेव्हा त्याचा संबंध हा नेमका आपण रोज आपल्या जीवनामध्ये काय करतो याच्याशी असतो किंवा आपल्या जीवनामध्ये काय घडतं त्याच्यावरती त्याचा संबंध अवलंबलेला असतो. इट कॅन ऑल्सो बी युज्ड टू स्टेट जनरल इव्हेंट्स, किंवा याचा सामान्य वर्तमान काळाचा वापर आपण जनरल इव्हेंट्स म्हणजे सामान्यपणे ज्या घटना रोज घडतात किंवा सामान्यपणे घडत असतात, कधी ना कधी घडतच असतात, तर त्याच्याबद्दलही आपण सामान्य वर्तमान काळ वापरतो. ऑर ऑकरन्सेस दॅट आर इटर्नल ट्रूथ्स, किंवा अशा घटना की ज्या वैश्विक सत्याच्या रूपात आहेत, म्हणजे सूर्य जसा पूर्वेला उगवतो तर ही घटना कशी आहे, त्रिकालवादी सत्य आहे, सूर्य पूर्वेकडनंच उगवतो, तर त्या घटनेसाठी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करू शकतो. लुक ॲट द पॅराग्राफ्स बिलो. खाली आता काही पॅराग्राफ दिले आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊन बघा. इन द हॉस्टेल वी गेट अप ॲट 5 AM एव्हरी मॉर्निंग. हॉस्टेलमध्ये आम्ही सगळेजण 5 वाजता सकाळी उठतो. देन वी गो टू ब्रश अवर टीथ अँड वॉश अवर फेसेस. नंतर आम्ही आमचे दात घासायला आणि चेहरा धुवायला जातो. आफ्टर दॅट वी गो टू डायनिंग रूम अँड टेक अवर कॉफी. नंतर आम्ही आमच्या जेवणाच्या खोलीत जातो आणि तिथे आम्ही कॉफी घेतो. आफ्टर वी हॅव अवर कॉफी वी गो टू द स्टडी हॉल अँड डू अवर स्टडीज अंटिल 7:30 AM. नंतर आम्ही आमची कॉफी घेतल्यानंतर अभ्यासाच्या खोलीत जातो आणि तिथे 7:30 पर्यंत अभ्यास करतो. वेन वी गो टू हॅव अवर ब्रेकफास्ट इन द डायनिंग रूम, आणि त्यानंतर आम्ही आमचा डायनिंग रूममध्ये जाऊन जेवणाच्या खोलीत जाऊन नाश्ता घेतो. ब्रेकफास्ट इज ओव्हर ॲट 8 AM. 8 वाजता आमचा ब्रेकफास्ट संपतो. अँड देन वी गो टू रिस्पेक्टिव्ह रूम्स टू हॅव अवर बाथ्स अँड गेट रेडी फॉर स्कूल. नंतर आम्ही आपापल्या खोलीमध्ये जातो, आंघोळ करतो आणि शाळेसाठी तयारी करतो. क्लासेस गेट ओव्हर ॲट 4 PM. आमची शाळा 4 वाजता संपते, शाळेची तास 4 वाजता संपतात. अँड देन वी हॅव गेम्स अंटिल 6 PM. नंतर 6 वाजेपर्यंत आमचे खेळ चालतात. आफ्टर दॅट वी गो फॉर इव्हिनिंग प्रेयर
विच इज फॉर हाफ अन अवर. नंतर आमची संध्याकाळची प्रार्थना सुरू होते, जी अर्धा तासपर्यंत चालते. देन वी गो टू द स्टडी हॉल अँड स्टडी अंटील 8 at night. तर नंतर आम्ही 8 वाजेपर्यंत रात्री अभ्यास करतो. डिनर इज सर्व्ड ॲट 8 in the dining hall and there is an hour for recreation and music in the common rooms. 8 वाजता जेवण आमचं होऊन जातं किंवा सुरुवात होते आणि नंतर आम्हाला काही नवीन गोष्टी तयार करण्याकरिता आणि म्युझिकसाठी वेळ देण्याकरिता आमच्या कॉमन रूम्स असतात. मेनी ऑफ अस गो टू बेड आफ्टर दॅट, बट दोज ऑफ अस हू वुड लाईक टू स्टडी फॉर an hour more आर अलाउड टू गो टू बॅक टू स्टडी हॉल अँड स्टडी देअर अंटिल 10. नंतर आम्हाला आमच्या खोलीत जायची परवानगी असते, परंतु ज्यांना 1 तास अधिक अभ्यास करायचा असतो त्यांना त्या अभ्यासाच्या खोलीत 10 वाजेपर्यंत थांबायची मुभा दिलेली आहे. लाईट्स इन द स्टडी आर स्विच्ड ऑफ ॲट 10. अभ्यासाच्या खोलीतील दिवे 10 वाजता बंद केले जातात. इन द अबव पॅराग्राफ ऑल द मेन वर्ब्स आर इन द सिम्पल प्रेझेंट फॉर्म. आता या वरील पॅराग्राफमध्ये सगळे काही जे मुख्य क्रियापद आहेत ते सामान्य वर्तमान काळामध्ये दिलेले आहेत. द पॅराग्राफ इज अ डिस्क्रिप्शन ऑफ अन एंटायर डे रुटीन. हा जो पॅराग्राफ आहे या ठिकाणी तो आपल्या संपूर्ण दिवसाच्या रुटीन बद्दलचा आहे. टॉकिंग अबाउट व्हॉट पीपल आर डुईंग ॲट प्रेझेंट अँड जनरली. आता दुसरा मुद्दा पाहायचा आहे आपल्याला, तो आहे टॉकिंग अबाउट व्हॉट पीपल आर डुईंग ॲट प्रेझेंट अँड जनरली. आता नुकतेच लोक काय करत आहेत आणि जनरली काय करतात याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. व्हेन वन इज टॉकिंग अबाउट व्हॉट द पीपल आर डुईंग ॲट प्रेझेंट, वन हॅज टू यूज प्रेझेंट कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. जर आता आपण सध्या काय करत आहोत हे जर सांगायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो, ज्याला प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतात. म्हणजे चालू वर्तमान काळ त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. माय फादर इज रिडिंग द न्यूजपेपर. माझे वडील न्यूजपेपर वाचत आहेत. वुड मीन दॅट ॲट दिस मोमेंट माय फादर इज रिडिंग द न्यूजपेपर. याचा अर्थ असा होतो की सध्याच्या घडीला माझे वडील पेपर वाचत आहेत. शी इज बाईंग व्हेजिटेबल्स रेफर्स टू व्हॉट शी इज डुईंग ॲट द प्रेझेंट मोमेंट. ती सध्या भाजीपाला विकत घेत आहे. याचा अर्थ असा की ती आता भाजीपाला सध्याच्या घडीला विकत घेत आहे. अटेन्शन इज ड्रॉन टू द कंटिन्युटी ऑफ द ॲक्शन इन दीज केसेस. आता या ठिकाणी आपलं लक्ष जे आहे ते कुठे वळवलं जाते की सध्या कुठली ॲक्शन घडत आहे या केसमध्ये ती त्याच्याकडे आपलं लक्ष वळवलं जाते. इफ यू वॉन्ट टू स्पीक ऑफ अन ॲक्शन दॅट इज प्रोग्रेस अँड विल बी कंटिन्यूड फॉर सम टाइम, वी विल यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जी घटना आता घडत आहे आणि काही काळ घडत राहील अशा घटनेसाठी आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागेल. माय बॉस इज प्लॅनिंग अ न्यू मार्केट स्ट्रॅटेजी नाव. माझा जो बॉस आहे तो आता एक नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी बिझनेससाठी त्याच्या तयार करतो आहे. द कंपनी इज एक्सपांडिंग इट्स टेरिटरीज. आमच्या कंपनीच्या संस्थेच्या आमच्या शाखा ज्या आहेत ते विस्तारत आहेत. when we talk about general events happenings we use the simple present form of the verb. आणि जेव्हा आपण जनरल गोष्टीबद्दल बोलतो किंवा घटनांबद्दल बोलतो आपण त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो किंवा त्या ठिकाणी क्रियापदाचा सिंपल प्रेझेंट रूप आपण वापरतो, सामान्य वर्तमान रूप आपण त्या ठिकाणी वापरतो. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेंटीग्रेड. पाणी 100 डिग्री सेंटीग्रेडवरती उकडतं. अ प्लॅटफॉर्म तिकीट कॉस्ट 3 रुपीज. प्लॅटफॉर्मची तिकीट 3 रुपये आहे. आता ह्या गोष्टी कशा आहेत, त्या कन्फर्म गोष्टी आहेत म्हणून यांना आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या फॉर्ममध्ये वापरतो. या ठिकाणी क्रियापदाचं सामान्य वर्तमान रूप या ठिकाणी वापरलं जातं. We also use the simple present tense form of the verb when we talk about the things that happen as a regular practice. अशा सामान्य वर्तमान काळाचा वापर आपण ज्या गोष्टी रेग्युलर प्रॅक्टिस म्हणजे सहज आपण रोज रोज करतो त्या गोष्टींसाठी सुद्धा वापरला जातो. वी कॅन नॉट देअरफॉर यूज दिस वर्ब इन द फॉर्म विच रेफर्स
व्हॉट इज कंटिन्युअली हॅपनिंग. म्हणून जी गोष्ट सतत घडत आहे त्या गोष्टीसाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरू शकत नाही. हावेवर वेन वी टॉक अबाउट कंटिन्युअस प्रोसेस विथ रिगार्ड टू दीज वर्ब्स वी स्टील हॅव टू यूज सिम्पल प्रेझेंट फॉर्म. जर आपण या गोष्टींबाबतीत सतत घडत असताना घडत आहे, रोज रोज घडत आहे असं जेव्हा सांगतो तेव्हा आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागेल. दीज वर्ब्स आर, ते वर्ब आहेत. अ वर्ब ऑफ परसेप्शन, वर्ब ऑफ परसेप्शन त्यांना म्हटलेलं आहे, ते आहेत सी, हिअर, स्मेल और नोटीस. दस वी कॅन नॉट से फॉर इन्स्टंट आय एम नोटिसिंग अ स्ट्रेंज फिनॉमिनॉन नाऊ. त्यामुळे आपण मी असं वाक्य म्हणू शकत नाही की बा मी आय एम नोटिसिंग अ स्ट्रेंज फिनॉमिनॉन नाऊ, मी एक काहीतरी वेगळीच गोष्ट सध्या नोटीस करत आहो असं म्हणू शकणार नाही. वी नीड से आय नोटिस अ स्ट्रेंज फिनॉमिनॉन. आपल्याला त्या ठिकाणी असंच म्हणावं लागेल की मी आता या ठिकाणी एखादी स्ट्रेंज फिनॉमिनॉन म्हणजे वेगळीच गोष्ट त्या ठिकाणी बघितली. और आय सी अ स्ट्रेंज फिनॉमिनॉन, किंवा मी एक स्ट्रेंज फिनॉमिनॉन घडलेली गोष्ट पाहिली. याचा अर्थ असा होतो की ती गोष्ट घडताना जरी आपण बघितलेली आहे तरी आपण त्याच्यासाठी कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म आपण त्या वर्बचा वापरू शकत नाही, कारण ती गोष्ट आपल्याला घडताना दिसलेली आहे आणि त्यासाठी आपण त्या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या फॉर्मचा वापर त्या ठिकाणी करावा आपल्याला लागेल. हे त्या ठिकाणी वर्ब ऑफ परसेप्शन हे जे दिलेले आहेत त्यासाठी सी, हिअर, स्मेल और नोटीस, ठीक आहे, या 4 वर्बसाठी आपल्याला त्या ठिकाणी पर्टिक्युलरली सिम्पल प्रेझेंट टेन्सचाच वापर करावा लागेल, जरी आपण त्या गोष्टी त्या वेळेस बघितल्या असल्या तरी. वर्ब्स यूज टू एक्सप्रेस फिलिंग्स और स्टेट ऑफ माइंड. आता दुसरा मुद्दा यामध्ये आहे, जेव्हा एखादा वर्ब फिलिंग, भावना व्यक्त करण्याकरिता किंवा आपल्या मनाची स्थिती दर्शवण्याकरिता वापरला जातो. फॉर एक्झाम्पल वॉन्ट, डिझायर, विश, रिफ्यूज, फॉरगिव्ह, केअर, हेट, अडोर, लाईक, डिसलाईक, ॲडमायर. या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागेल. वर्ब्स इन्व्हॉल्विंग द प्रोसेस ऑफ थिंकिंग, ज्या क्रियापदांमध्ये विचार करण्याची गरज पडते किंवा त्याच्यामध्ये विचार करण्याची भावना ज्या क्रियापदामधून व्यक्त होते त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागेल. फॉर एक्झाम्पल नो, मीन, सपोज, रिमेंबर, रिअलाइज, रिकलेक्ट, फॉरगेट, रिकॉल किंवा माइंड. अदर सच वर्ब्स आर कंटेन, कन्सिस्ट, कीप, कॉस्ट, सीम. तर बघा आता त्यांनी हे जे वर्ब दिलेले आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की या वर्बमध्ये आपण कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकत नाही. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवून आपले जे वर्ब्स आहेत त्यांचा आपल्याला वापर करावा लागेल. आता डिपेंड्स ते वाक्य कुठल्या अनुषंगाने आपल्या समोर येतं, ठीक आहे. तर त्यांनी तुम्हाला एक एक्सरसाइज या ठिकाणी दिलेली आहे, तर एक्सरसाइज तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला काही अडचण येते असतील तर त्या तुम्ही माझ्याशी नक्की शेअर करा. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू सॉल्व युअर प्रॉब्लेम्स. ओके, टिल देन गुड बाय, थँक यू.